भागी होतो आम्ही सरेच होतो म्हणजे मागं पुढे होतो पण सरी एका साईड एकाच ब्रिज म्हणजे तिथं पडलं तिथं आम्ही सरे होतो दोघं तिघं पुढे होते म्हणून त्यांना जास्त काय लागलं नाही पण आमच्या सरेच्या पायाला लागले कारण की पाय जाळीमध्ये अडकले आणि त्या जाळीमुळे अडकले म्हणून आम्ही वाचलो नाही तर खाली गेलो असतो पाण्यामध्ये जास्त तुझ्या पायाला ती जाळीच लागली. हां जाळीच लागली एक पाय फ्रॅक्चर झाला त्या जाळीमध्ये अडकला तू म्हणतोय बेशुद्ध पडला होतास तर तुला वर वर कुणी काढलं तिथून? माझ्या मित्रांना. आपण पाहतोय की तळेगावमधलं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या मित्रांचा 10 ते 12 मित्रांचा ग्रुप गेला होता फिरण्यासाठी त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस हे सगळे त्या पुलावरच होते मात्र सुदैवाने सगळ्यांचा जीव वाचलेला आहे. काही मित्रांना एका मित्राचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर थोडी छोटी मोठी दुखापत देखील या सगळ्यांना झालेली आहे आणि सुदैवाने या मोठ्या अपघातातून ते बचावलेले आहेत. घरी बोलणं झालं का तुमचं? काय घरी कळलंय काय? सांगितले सगळ्यांना. काय बोलणं झालं? घरचे भीतीच्या वातावरणात असतील. नाही सांगितलं की काही काळजी करू नका म्हणून. घरी सगळ्यात झाल्यानंतर हॉस्पिटल आल्यानंतर पहिलं घरी फोन केला, घरच्यांना कळवलं की आम्ही सर्व ठीक आहोत, एवढं मेजर काही झालेलं नाही आहे, ठीक आहे बोलले. त्यानंतर मग घरी सांगितले की इथे यायच्या वर काही काळजी करू नका, आम्हाला 1-2 तासामध्ये ते सोडतील घरी. आता डॉक्टर बोललेत की एक्सरे वगैरे काढलं आहे पायांचा वगैरे, इथलं झाल्यानंतर आम्हाला डिस्चार्ज करतील. आता त्या मित्राचा बोट फ्रॅक्चर आहे, दोन्ही पायाला लागलेला आहे, त्याच्यासोबत कोण थांबणार आहे का? नाही त्याला पण नाही, त्याला पाठवून देणार आहे आमच्यासोबत. आम्ही सगळे तुम्ही बानेर बालेवाडीचेच. आणि किती वाजता फिरायला गेलता? ते पूल पडायच्या अगोदर किती वेळ पोहोचला तिथे तुम्ही? आम्ही 12 वाजल्यापासून तिकडेच होतो. मग आम्ही 3-3:30 वाजता घराकडे यायला निघालो, मग येताना तसं झालं. खूप गर्दी होती का? जो पूल कोसळला तिथं खूप गर्दी होती? खूप होती, गाड्या वगैरे होत्या तिथं. टू व्हीलरमुळं लोकांना येता जाता आलंच नाही, त्याच्यामुळं सगळे टू व्हीलरमुळे येणारे जाणारे लोक तिथं थांबले आणि थांबल्यामुळे ओव्हरलोड झालं. टू व्हीलर नसते तर असं काही झालं नसतं. आपण पाहतोय की तळेगावमधील एका रुग्णालयात या सर्व मित्रांवर उपचार सुरू आहे. पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवला जातोय. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेतनं हे सगळे मित्र बचावलेले आहेत, काही जखमी देखील आहेत. त्यांच्या घरी देखील ते म्हणतात की संपर्क झाला, आम्ही सगळे सुखरूप असल्याचं घरच्यांना सांगितलेलं आहे. मात्र मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. आता देखील आपण पाहतोय की या मायमर हॉस्पिटलमध्ये 4 मृतदेह आणल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगितलं जातं. तर काही रुग्ण जे आहेत ते ICUमध्ये उपचार घेत आहेत आणि काही रुग्ण जे किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देखील दिला जात असल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते. मात्र काही लोक सुदैवाने या मोठ्या दुर्घटनेतून बचावली देखील आहेत. आणि एक मित्रांचा ग्रुप आपल्याला असाच भेटला की तो 10 ते 12 मित्र ज्यावेळेस पुलाची दुर्घटना झाली त्यावेळेस त्या पुलावर होते, मात्र सुदैवाने किरकोळ जखमी होऊन हे सगळे मित्र बचावलेले आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायक.